Good morning. I Good morning, think so. sir. Ashish, any problem for solving question paper, yesterday's question paper? No, sir. हम्म. असं कुठं झालं का की क्वेश्चनचं जे आहे ते ओपनच होत नव्हते किंवा क्लिक करायला काय अडचण आली ते? नाही, सर. तसं काय नाही ना? ओके. Hello. Only Yes, sir. only 58 students, 58 also not. I can say 3 deducted. 57 students have given a question paper or they have given test. Remaining students have not submitted their test. So if anyone is having any question, because timing I have given up to 10 a.m. Today morning 10 a.m. I have given a timing to you. टाइमिंग जो मैंने दिया है वो 10 बजे तक का दिया है, आज के 10 बजे तक का. फिर भी only 57 students have submitted their answers. Remaining students have not appeared or they have not submitted. So once I have at 10 a.m. if I said that don't accept the responses, then you will not able to submit your paper. जिन्होंने भी अभी तक पेपर नहीं दिया है उन्होंने वो कंप्लीट करना चाहिए, नहीं तो वो बाद में अननेसेसरली आपको प्रॉब्लम आ जाएगा. मेरे को कोई इशू नहीं है, बिकॉज आई हैव गिवन एम्पल टाइम. ऐसा नहीं है कि मैंने कुछ कम टाइम दिया है आपको. सो आई हैव यस्टरडे एट 7:15 आई हैव सबमिटेड पेपर, नियर अबाउट 7:15 और 7:20 PM, और आज सुबह 10 बजे तक टाइम दिया है. तो ऐसा कभी इश्यू नहीं होगा, मेरे को नहीं लगता कि आपका इंटरनेट इतना लैगिंग रहेगा. अगर इंटर लाइट वगैरह कुछ नहीं होगी, ऐसा तो नहीं होगा कि कंटिन्यूअस फॉर 12 आवर्स, मोर देन 12 आवर्स आपका लाइट वगैरह कुछ नहीं रहा, ऐसा नहीं लग, मेरे को नहीं लग रहा. So those have not submitted the paper, still you are having a time of 15 to 20 minutes. Again I will extend this time up to 10:30 AM. वो आपको कंप्लीट करना पड़ेगा, नहीं तो बाद में once I have submitted this marks to the department, then afterwards I am not going to make a single change in the ISC. This ISC will be count, ये काउंट हो जाएगा आपके एक्चुअल मार्क्स में. सो आफ्टरवर्ड्स आई एम नॉट गोइंग टू कंसिडर यू. आपको कोई दिक्कत होगी तो आपको एक्चुअली होनी ही नहीं चाहिए दिक्कत कुछ भी. एक दो स्टूडेंट के मेरे को फोन आए थे कि सर मैं वो ओपन नहीं कर नहीं पा रहा हूँ, वो नहीं कर पा रहा हूँ. ये तो होगा ही नहीं है. ओपन तो आपको मीन्स होगा, होना ही चाहिए. क्यों नहीं हो रहा है वो मेरे को पता नहीं है. फ्रॉम माई साइड ऑल सेटिंग्स आर करेक्ट. Only one mistake I have made in question paper, instead of BE it is a CE. But afterwards on a telegram I have mentioned that instead of BE it is a CE. So that way also only one mistake I think so from my side it is there. But other type of any settings I knew it is they are correct settings. Okay. So those have not submitted, 37 students joined to the session. Those have not submitted, please submit it. I will give hardly 10:30, up to 10:30 timing I will give. More than हॅलो that I सर. will. हॅलो सर. हा बोला हा की. सर, ते क्वेश्चन 9 चा आन्सर काय येते सर?
क्वेश्चन 9. हाँ सर, ते डी-अलेम्बर्टचं इक्वेशन. एक मिनिट. F इक्वल टू MA आणि F मायनस MA इक्वल F टू इज 0. इक्वल टू MA. डिअलेम्बर्ट प्रिन्सिपल F मायनस MA इज इक्वल टू 0 हे आपण लिहून घेतलं घेऊ. मी लिहून दिलंय तुम्हाला. पण सर ते मायनस MA इकडे गेल्यावर प्लस होणार ना, मग तसं पण येईल की. तसं नसतं या. मी तुम्हाला त्याची स्टोरी बी सांगितली होती. F इज इक्वल टू MA ही न्यूटनचा फॉर्म्युला आहे. F Okay, मायनस sir. ते MA हा कन्फ्युज झालं मग सर डिअलेम्बर्टचा. मग ते. नाही नाही, कन्फ्युजन व्हायलाच नाही पाहिजे. मी तुम्हाला त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की न्यूटन इथं चुकले होते, त्यामुळे तर डिअलेम्बर्टनं त्याला नाव दिलं F मायनस MA इज इक्वल टू 0. आणि ओके सर. पण त्या आम्ही सी केलं सर. इक्विलिब्रियम मी सी इक्वेशन्स असं केलं. म्हटलं होतं त्यानं. ओके सर. F मायनस MA इज इक्वल टू 0 म्हणून तर मी तुम्हाला त्याची स्टोरी सांगितली होती. न्यूटन कुठं फेल झाला की F इज इक्वल टू MA, दिस इज अ न्यूटन सेकंड लॉ. F मायनस MA इज इक्वल टू 0, दिस इज अ डिअलेम्बर्ट इक्वेशन. हॅलो सर. हा. सर ते आन्सरला क्लिकच होत नाही सर. नाही नाही, आन्सरला क्लिक होत नाही हा तुमचा फक्त वैयक्तिक एकट्याचा प्रॉब्लेम आहे, इतर कुणाचाच प्रॉब्लेम नाही. फोन मगाशी तुम्हीच केला होता ना? हा सर. नाही नाही, आतापर्यंत एवढा 62 रिस्पॉन्सेस, म्हणजे 62 मधून 3 फेक रिस्पॉन्सेस आहेत. हा. मी काय त्या डिटेल्स मध्ये जाणार नाही, कुणी केलं काय केलं हे विचारणार नाही. असं जर करत राहिलं तर कसं आहे, त्यांना वाटत असेल की दे आर डुईंग करेक्ट. ते त्यांच्या वैयक्तिक गोष्टी आहेत, पण एका दिवशी सापडल्यानंतर सगळे 0-0 मार्क होते. 3 फेक रिस्पॉन्सेस आहेत, तर 59 आतापर्यंत पेपर विद्यार्थ्यांनी सबमिट केलेले आहेत. तर सर मी 7 वाजल्यापासून ट्राय करतोय सर, होतच नाही ती. नेम पण फिल होत नाही. नेमला इव्हन मी आता सुद्धा ट्राय करतोय तर मला होत आहे. तुम्हाला का होत नाही हे मला बी कळलं गेलंय. आणि खाली सर ती सबमिट म्हणून पण येते ना ऑप्शन, तो पण ब्लर आहे. म्हणजे असं सबमिट आपल्या कसं येते का नाही, तसं ब्लर येते पूर्ण ते. नाही, होतच मी नाही, रिफ्रेश click केल्यावर होत येते नाही. सर. हा रिफ्रेश स्क्रीन केल्यावर येते. हा, रिफ्रेश स्क्रीन करा की हो. ओके सर. एवढ्या जणांनी जर सबमिट केला असेल तर फक्त तो तुम्हालाच एकट्याला प्रॉब्लेम येतोय, तो काही दुसऱ्यांना प्रॉब्लेम आलेला नाही. Okay, again anyone is having any question related to the yesterday's question paper? Saqib? No sir. Okay. Roll number No, 61, Patil. मोनाली बोला की. हा सर, ते 10 नंबर क्वेश्चन, ती पहिली डायग्राम आहे ना 10 नंबर तिथे. क्वेश्चन. हा, हा ते डायग्राम तिथे हा. सीडीची व्हॅल्यू 0 मेंबर फोर्स येते, पण नाही नाही सीडी 0 येऊ शकत नाही सर. CD 0च येतंय, काल पण म्हणलेलं मी तुम्हाला. आणि परत जी नंतर CE ची व्हॅल्यू आहे ना, ती 0 घेतल्यावर ऑप्शन दाखवतंय. मग CD 0 मांडली ना की CE चा ऑप्शन मग बरोबर येतंय. हा 10 येते, 9.9 हा. कॉम्प्रेसिव्ह फोर्स. सीडी 0 यायला पाहिजे नाही. जर डायग्राम कडे जरी बघितलं ना तरी मला गॅरंटी आहे की ती सीडी 0 येत नाही. सीडी 0 येऊ शकत नाही असं माझं एक म्हणणं आहे. कारण कसं आहे, 1-2 मिनिटात सांगतो. अँगल किती घेतलाय तुम्ही तिथला? 45. हा सर. FCD cos 45. ऍट पॉइंट सी कन्सिडर करावं. ऍट पॉइंट सी जर कन्सिडर केला तुम्ही, FBD काढली तर FCD cos 45 प्लस FBC मायनस FBC मायनस 10. तर बघा घेऊ किती FBC ची व्हॅल्यू तुमची किती येते या, 10 येते या. FBC 10 येते ना, सांगा मला. हा. आणि कॉम्प्रेसिव्ह आहे ते. टेन्साईल येते. नाही, टेन्साईल. FBC कॉम्प्रेसिव्ह येत आहे. FBD टेन्साईल येत आहे. कॉम्प्रेसिव्ह येते 10.
FBC 10 किलोन्यूटन कॉम्प्रेसिव्ह येते. हा सर. हा, आणि BD 10 किलोन्यूटनची BD जी आहे ना ती टेन्साईल येते. हा ते टेन्साईल येते 10 हा किलोमीटर. बरोबर आहे. मग राहिला प्रश्न, जर का तुम्ही FBC ची व्हॅल्यू पुट करा की इथं 10 किलोन्यूटन. दहा आणि 10 20, 20 भागिले cos 45 किती यायला पाहिजे? 28 येते की हो. सर पण त्या 28 वरनं सीई ची व्हॅल्यू नीट निघत नाही. CE ची ना, मग बघा तुम्ही ते बी चेक करू आपण. तर सोडवून दाखवा एकदा. 28 cos 45 मायनस FAC आणि तिथं जर 28 व्हॅल्यू तुमची आली ना, उत्तर बरोबर येते, 10 किलोन्यूटन येते CE. बघा तुम्ही क्रॉस चेक करा. सर 20 येत आहे तसं. आहे ना, बघा तुम्ही, मी सांगतो ते कॅल्क्युलेशन करा. FCD ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 28. 28 cos 45, कॅल्क्युलेटर तुमच्याकडे असेल तर चेक करा. 28 cos 45 19.79 येते सर. हा 19.79. त्यातनं 10 वजा करा. कशाची? AC ची व्हॅल्यू वजा करा. 10 आहे ना तिथं व्हॅल्यू, AC ची व्हॅल्यू 10च येते तुमची, तर 10 किलोन्यूटनच यायला पाहिजे. 9 पॉईंट समथिंग येतं या, तर ते 10 पण कन्सिडर करा. समजलं? BC 10 घेतलं तरी पण CD 0च येते की. नाही हो येत. तुम्ही अजून कसं काय म्हणता मला? FCD ची व्हॅल्यू तुम्ही आता मी सांगितले तुम्हाला 28 आली, बरोबर? 28 cos 45 केलं तुम्ही. 28 cos 45 पॉइंट C ला समेशन ऑफ F ऑफ Y घेतलं तर CD ची व्हॅल्यू 0 होती. समेशन ऑफ F ऑफ X येणार ना. AC जर तुम्हाला BCE फाइंड आउट करायचं असेल ना, CE जर फाइंड आउट करायचं असेल तुम्हाला, इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट CE, summation of F of X is equal to 0. So FAC, FCE and FCD, that is FCD cos 45. These three components will be there. सर एकदा सॉल्व्ह करून दाखव. सॉल्व्ह करायचं नाहीच होतं त्यामध्ये काय. तुम्हाला मी क्लिअरच सांगतोय, कारण ते जर सॉल्व्ह करायचं असेल तर मला पूर्ण डायग्राम ते सगळंच काढावं लागणार. तुम्ही मला काय करा माहिती आहे का, सॉल्व्ह करून मला व्हॉट्सअपला पाठवा, मी चेक करून तुम्हाला सांगतो. येस हो. Okay, now we'll solve today next problem which is related to D'Alembert principle. जर का कोणाला क्वेश्चन पेपर बद्दल जर डाऊट नसेल किंवा कुठला क्वेश्चन मध्ये जर अजून काही क्वेरी असेल तर सांगा. अदर क्वेश्चन्स आर व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स वेअर देअर. जे बी क्वेश्चन्स आपण दुसरे बघितलेले आहेत ते स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते. त्यामध्ये असं मला वाटत नाही की काय एवढं विशेष असं असायला पाहिजे. ओके सर हाँ सर, जो RHA आता है ना सर, वो हॉरिजॉन्टल रिएक्शन फोर्स, सर वो नेगेटिव आता है ना कभी कभी सर, आता है ना. थोड़ा सा फिर से बोले सर. वो आपने बोला था परसों सर, लेकिन वो समझ भी नहीं आया सर. कौन सा क्वेश्चन सर अगर हमारा जॉइंट पर अगर हम आज RHA होता है ना सर, करेक्ट हॉरिजॉन्टल रिएक्शन, वो सही है ना. कि कभी कभी आप देख लीजिए एक जॉइंट है और उसको हमने क्या किया है कि कंसिडर करते वक्त हमको तो पता नहीं रहता ना कि हमने रिएक्शन कैसे लेना. तो हमने क्या किया था कि जब भी जॉइंट का रिएक्शन लिया था तो टुवर्ड्स द सेंटर लिया था. I will draw this diagram to you. Just for sake of understanding, I will just draw this. अभी suppose that this is a fixed support, ऐसा कोई support है. Am I right? Now if suppose that if I applied the force in this direction, अभी इसकी FBD जब मैं ड्रॉ करूंगा तो मैं रिएक्शन RHA ऐसा ही कंसिडर करूंगा ना, RHA RVA.
लेकिन आप जरा थोड़ा ध्यान दे दीजिए इस पे कि इसकी तरफ, इसको मैंने इधर खींच रहा हूँ, इसको इधर खींच रहा हूँ, तो इसको इधर खींच रहा है, तो इसको सस्टेन मेरे को इधर सस्टेन करना पड़ेगा ना, तो इसलिए ये जो RHA जो आने वाला है इधर, वो निगेटिव आएगा। निगेटिव का मीनिंग, so whatever the direction you assumed that is not correct, you should require to consider RHA in this way. Am I right? इसको मैंने इधर खींचा, तो ये इधर जा रहा है क्या? नहीं जा रहा है, कोई तो इसको रिस्ट्रिक्ट कर रहा है। तो रिस्ट्रिक्ट कर रहा है मतलब यही फोर्स है ना। ऐसा मैंने कंसिडर किया होता तो ये पॉजिटिव आता। RHA का डायरेक्शन मैंने यही कंसिडर किया होता तो पॉजिटिव आता, लेकिन मैं कंसिडर करते वक्त ऐसा कर रहा हूँ क्योंकि मेरे को अच्छा लगता है कि सभी एरो टुवर्ड्स द पॉइंट आ रहे हैं। Are you understanding or not? Okay. Yes, sir. Okay. Okay. Now we'll take the next problem. Yesterday we have solved another one problem, that question 6.1.8 problem we have solved in last lecture. Now we'll solve the next problem. Now pulley of weight 6.1.9 this problem. No, 6.1.10 problem I have given to you for a homework purpose. I think so. Am I right or wrong? 6.1.10 this problem I have given for a homework. So you have required to solve this. Now 6.1.11 page number 143. Open this page number. Six 1.11. Okay. Now we will read this problem. An elevator of weight 4.5 kilonewtons start to move upward with a constant acceleration. An elevator of weight means elevator का weight 4.5 किलोन्यूटन है, constant acceleration से ऊपर जा रहा है, acquires a velocity of 1.8 meter second after traveling a distance of 2.4 meter. 2.4 मीटर डिस्टेंस कवर करने के बाद उसने वेलोसिटी कितना अचीव किया है? 1.8 मीटर पर सेकंड. Find the pull in the cable during accelerated motion. मीन्स उन्होंने खाली टेंशन पूछा है, and it is very simple. The elevator moves further with a constant deacceleration from a velocity of 1.8 meter per second and comes to a rest in 2 seconds. Calculate the pressure exerted by a man weighing 680 Newton on the floor of the elevator during this motion. Okay, so this question is also simple. So we'll solve this problem. पेज नंबर किती सर? एक मिनट. पेज नंबर 143. An elevator (4.5 kilonewton) moves upward with a constant acceleration, acquires a velocity of 1.8 meter per second. ये 4.5 है क्या 4.3? 4.5 kilonewton, sorry, 4.5 kilonewton. Just draw this diagram. It is moving in upward direction, and this is a loop. Starting from rest, u is equal to 0, attains a speed of v is equal to 1.8 meter per second. Attains a speed 1.8 meter per second. Traveling a distance of 2.4 meter. Traveling a distance of 2.4 meter. Now, before starting this, just you tell me one thing. Now, if you know the initial velocity, if you know the final velocity, can you find out the acceleration? If you know the initial velocity, if you know the final velocity, can you find out the acceleration? And if yes, what is the formula?
Which formula we are required to use? V square minus U square is equal to twice. That's correct. So V square minus U square is equal to twice AS. So use this formula. V square minus U square is equal to twice AS. Final velocity 1.8 square minus initial velocity 0 square. 2 into acceleration we have required to find out 2.4. So you find out the acceleration from this formula. Now next thing they are asked the tension. So we'll draw the FBD of this. इसकी FBD draw करते हैं हम. 4.5 kilonewton in downward direction, tension in upward direction, and this is moving in upward direction, so that mass into acceleration in downward direction. Mass into acceleration in downward direction. So mass into acceleration, so 4.5 divided by 9.81 into acceleration, you will get some value there. You can keep this value here, you will get acceleration. Now, can I find out tension from this equation? So if I do a summation of f of y is equal to 0, how many terms are there? 4.5 tension and ma. So you can easily find out the p value here. So find it now. Find the answer. I will give a time to you. Find the answers. Rule number 10, Komal. Yes sir. What is the value of acceleration? Solve करते sir. लय सोपा प्रॉब्लेम आहे. एवढा वेळ लागायला नाही पाहिजे. Acceleration 0.67.
एक्सेलरेशन किती 0.67. आणि टेन्शन 4.80. Okay. Please cross check this answer. Acceleration is how much? Point 675. Acceleration 675 meter per second. 0.6. Okay, 675 meter per second square and tension is 4 point. 4.80. Okay, 4.80 Newton. Please cross check this answer. Please cross check this answer. Okay, I think so you have completed this much portion. If any difference is there in your value and whatever the value mentioned on board, please let me know. So if here you are making mistake, I will get idea. Okay, so we'll stop the 50% problem we have completed. Still we have not yet solved our 50% problem. So I will erase this portion now. Now what they have said in remaining 50% problem, you can check it now. Now this elevator started to deaccelerate. This elevator started to deaccelerate with initial velocity 1.8 meter per second and final velocity is 0 meter per second. You read the problem carefully. Within 2 seconds, deaccelerate. It has been deaccelerated, means इसकी velocity कम होती जा रही है and it came to a rest after 2 seconds. Rest मतलब इसका velocity 0 है. Now, can anybody find out the acceleration from initial velocity, final velocity, and time? And which is the formula? V minus U is equal to AT. Initial velocity, final velocity is 0. Initial velocity is 1.8. Acceleration into 2. So, acceleration value you are going to come here. Okay. So, 0.9. You can check it. It is a 0.9 meter per second square. Now, what they have said that if a person which is standing there, whose weight also they have mentioned, whose weight is they have mentioned. So this weight they have given how much? 680 Newton. So 680 Newton. Reaction generated by the elevator, and it is a deaccelerating. Still it is moving in upward direction. Remember that. It is upward or downward motion. You can check it again. Calculate pressure exerted by a man weighing 680 Newton on the floor of the elevator during this motion. Means motion still it is in upward direction. ये ऊपर जा रहा है लेकिन deaccelerate हो रहा है. So it is mass into acceleration. So mass into acceleration. Mass is how much? 680 divided by 9.81 into 0.9. Okay, so acceleration. So we are not required to take a negative sign because I know that this is a deacceleration. So you will get this value just a similar way in previous question how we have solved. Similar way we have required to solve this. Summation of f of y is equal to 0 you do and find out the value of r. Summation of f of y is equal to 0 you do and find out the value of r. Okay. Okay, complete it now.
Monali, roll number 4. Roll number 4. Monali. Roll number 4. Okay, anyone has received any value of R? R ची व्हॅल्यू कोणाला मिळाली सांगा. सर 617.1 617 सर. 617. Okay, correct. 76617. Now, yesterday's problem, I have checked one. जो ट्रस का जो प्रॉब्लम था ना, वो जो 10 किलो न्यूटन है, 10 किलो न्यूटन. I will erase this portion now. ट्रस मध्ये जो 10 किलो न्यूटनचा जो फोर्स अप्लाय केलेला आहे, असं केलं बघा, 10 किलो न्यूटन फोर्स असा, 10 किलो न्यूटन फोर्स I have kept here in this way. And when you have shown this diagram, the force should be in a downward direction. It should not be in upward direction. So there is a mistake. There is a mistake. You did a mistake. Monali, you made a mistake there. I have seen your on WhatsApp. You have sent the answer. Or the solved problem you have shown send on a WhatsApp. So remember that the force which 10 kilonewton is there, it should be in a downward direction. Why it should be in upward direction? This is not a reaction. This is applied force. Applied force should be in a downward direction. Forces or weight is always moving in a downward direction. Reactions are perpendicular to the surface. Remember that reactions are always opposite to the gravitational force. Many times it is observed. हॅलो सर. हा मोनाली, जे तुम्ही 10 किलो न्यूटनचा जो फोर्स 8.6 घेतलेला आहे, तो वरच्या दिशेने का असेल मला सांगा. तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही मला. तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. 10 किलो न्यूटन जो फोर्स आहे तो तुम्ही upward दाखवलेला. It should not be in upward direction. No, it should be in downward direction. It is applied force. It is not a reaction. Okay, you correct there. आप उधर करेक्ट कर लीजिए, आपका आंसर आ जाएगा. हॅलो सर. हाँ सर मग त्या डाऊनवर्ड घेतलं ना, तेव्हा तुम्ही म्हणला ना ती 0 येते सर. सीडी एफबीडी कॉम्प्रेसिव्ह येते आणि एफबीसी टेन्साईल येते. अहो 10 किलो न्यूटन हा डाऊनवर्डच दाखवा तुम्ही, तिकडे टेन्साईल येण्याचं. हा सर डाऊनवर्डच दाखवलाय, तेव्हा सीडी 0 येते सर. तुम्ही एकदा करून बघा, नाहीतर मी तुम्हाला पाठवते फोटो. नाही तुम्ही पाठवलेल्यावरच मी सांगतोय तुम्हाला. नाही सर, मी मोनाली नाही, मी वैष्णवी मांडवी बोलते. हा नाही, मोनालीने मला पाठवलेला आहे. तुम्हीच मला व्हॉट्सअपवर कोणी पाठवलेलं आहे मला? मोनालीने. मी पाठवलं. हा मग तुम्ही जे केलेलं आहे पॉइंटला खालून एक पण नाही सी पॉइंटला फोर्स म्हणजे डाऊनवर्ड 10 किलो न्यूटन फोर्स आहे. ए पॉइंटला रिएक्शन आहे, सी पॉइंटला थोडीच रिएक्शन आहे. म्हणजे तिथं फक्त 4 फोर्सेस येणार ना, 5 नाही. मग म्हणजे तेच तिथे म्हणतोय चुकले तुम्हाला. का? नाही तुमचं काय झालं माहिती आहे का, 10 किलो न्यूटन जो फोर्स आहे ना, तो अपवर्ड डिरेक्शनने दाखवलाय. तो डाऊनवर्ड दिशेने दाखवा. मग तुमचा आन्सर बरोबर येतोय बघा. टेन्शन सर वर असणार ना अपवर्डला स्ट्रिंग मध्ये 8.6. 10 किलो न्यूटन टेन्शन हे पॉइंट पासून कधी बी दुसऱ्या दूर जातं. टेन्शन हे ऍप्लिकेशन ऑफ पॉइंट पासून दूर जाणारा फोर्स असतो ना. तुम्ही टुवर्ड्स जॉईंट कसं काय दाखवलाय? मी बॉडी पासून अपवर्ड. नाही ती बॉडी पासून, बॉडीची जरी एफबीडी काढला असतं तर ते बरोबर होतं. आता तुम्ही एफबीडी कशाची काढायला लागलाय? पॉइंट सी ची काढायला लागलाय ना.
पॉईंट सी ची काढत असताना दोरीमधलं टेन्शन काय असायला पाहिजे, अवे फ्रॉम द जॉईंट असायला पाहिजे ना. हा मी ती बॉडीला कन्सिडर करून नाही काढली. नाही नाही नाही, तसं नाही करता येत. ज्या बॉडीला ज्या पॉइंटला कन्सिडर केलंय तिथं ते आपल्याला कन्सिडर करावं लागतं कधी. हा समज. ओके, ते करा क्रेडिट, तुमचा आन्सर येऊन जातो. ओके. सर हा, तसं केल्यावर नाही येत, सीडी झिरो येते. तुम्ही काय करा, एक काम करा, तुम्ही मला तुमचे जे सॉल्व्ह केलेले जे आहे ना ते पाठवून द्या. हा ओके सर, मी पाठवते. चेक करून सांगतो. आता ह्यांचं उत्तर बरोबर मॅच झाले बघा. हा ओके सर. Okay. Now, okay. So we will take next problem. We have completed this problem. हाँ. सर R equal to 617 आएगा सर वहाँ पे. 617 reaction वो 617 ही आएगा. आपका कितना आ गया? सर इसकी इक्वेशन क्या बन जाएगी सर? f of summation f of y की तो देख लीजिए ना, 680 डाउनवर्ड है, तो माइनस 680 प्लस r माइनस 680 डिवाइडेड बाय 9.81 इंटू एक्सेलरेशन की जो वैल्यू है वो लिखनी पड़ेगी मेरे को, 0.09 और सॉरी 0.9. हैव यू अंडरस्टूड? सर ये दोनों फिर सम हो जाएंगे ना, प्लस हो जाएंगे ना इनका सर? हाँ सर 742 असं काहीतरी येतं. 742 आ जाएगा ना सर फिर? एक मिनट, हम ऊपर जा रहे हैं, आप इमेजिन करो ना कि एलिवेटर में से आप ऊपर जा रहे हैं और व्हीकल डीएक्सेलरेट हो रही है. सॉरी, यू कैन टेक दिस एमए इज ये एक्सेलरेशन की जो वैल्यू है ना, यू शुड रिक्वायर टू टेक नेगेटिव, माइनस 0.9 यू रिक्वायर टू टेक. whatever the value which here we are getting, इधर जो एक्सेलरेशन को जो नेगेटिव आया था वो एज इट इज इधर ले लीजिए. In this case, you are going to get the answer 617. Now check it. एक्सेलरेशन की वैल्यू, मेरा तो ये मीन्स ऑब्जर्वेशन है कि जब आपका डीएक्सेलरेशन हो रहा है तो रिएक्शन जो है वो एक्चुअल वेट से कम होनी चाहिए. आप ही इमेजिन करो ना, आप क्या है कि आपका व्हीकल का एलिवेटर का स्पीड कम हो रहा है तो आपको ऐसा लगेगा कि वी आर समवॉट इन एयर. आपको किसी ने तो ऐसा ऊपर से लिफ्ट किया ऐसा आपको महसूस होता है सडनली डीएक्सेलरेट होने के बाद. सो रिएक्शन 617 ही आनी चाहिए. सो यू शुड रिक्वायर टू टेक वैल्यू ऑफ ये एज अ नेगेटिव 0.9. नाउ यू चेक इट नाउ. हाँ सर ठीक आ रही है सर. हाँ करेक्ट. So initially I have kept 0.9 but it is wrong. It should be up minus 0.9. Okay. So in this way we have completed. Next problem you take now. Two bodies directly inline and 10 meter apart are held stationary on an inclined plane. Okay, एक inclined plane है, उसमें दो bodies 10 मीटर apart है, दूर है, एक दूसरे से दूर है. इंक्लाइन प्लेन हैविंग इंक्लिनेशन ऑफ 20 डिग्री. तो इनका इंक्लिनेशन में उन्होंने 20 डिग्री दिया है. द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द प्लेन एंड लोअर बॉडी इज 0.08 and the upper body is 0.05. If both the bodies are set in motion at the same instant, calculate the distance through which each body travels before they meet each other. Now, one thing they have not at all mentioned that is that they are symmetric or means they are having identical weight or not. They have not mentioned. Okay, but one thing is clear कि अपर बॉडी का जो फ्रिक्शनल फोर्स है वो कम है तो वो ऑब्वियसली उसको क्रॉस करेगा. लोअर बॉडी का फ्रिक्शनल फोर्स 0.08 है, अपर बॉडी का फ्रिक्शनल फोर्स 0.05 है, तो श्योरिटी उधर है कि अपर बॉडी इज गोइंग टू क्रॉस. बट is that they are identical or not, that they have not mentioned. Okay, so we have required to consider they are identical, then and then we can solve this problem. Otherwise it is quite difficult to solve this problem. दोनों का वेट सेम है ऐसा कंसिडर करके ही हम ये सॉल्व कर सकते हैं, अदरवाइज नॉट. ओके, सो आई विल चेक दिस क्वेश्चन आफ्टरवर्ड्स. मैं ये क्वेश्चन को देख लेता हूँ कौन से बुक में से आया है, आइडेंटिकल है क्या नहीं है, वो ये देख के हम सॉल्व करेंगे ये प्रॉब्लम.
So unnecessarily we will not waste the time on this. So just you can make a tick mark on this. Tomorrow we will solve this problem. Okay, now next take down the next problem 6.1.13. ये क्वेश्चन सिंपल है, इसमें कोई ज्यादा दिक्कत नहीं है. Two masses 10 kilogram and 20 kilogram are connected with each other by an inextensible thread and accelerated by the force of mass 30 kilogram as shown in a figure. Mass of pulley, strings and friction at all constant surface are negligible. Means frictional force आपको consider करने के लिए नहीं कहा है इधर. So don't consider frictional force. Determine the acceleration of the system and tension T1 and T2. So question is very simple. So you are required to solve this question. So 10, 20 and 30. So I'll draw this diagram here. This is the one string and another string is here. So this is a T1 and this is a T2. This is a 10, this is a 20 and this is a 30. And what they have asked to find out T1, T2 and acceleration. Now remember that these three bodies 1, 2 and 3, three bodies are connected. They are connected to each other. So acceleration will be a remain same. तीनों का acceleration same रहेगा. इस दोनों के बीच का जो टेंशन है वो T2 कंसिडर करेंगे. इस दोनों के बीच का टेंशन है because this is a different string and this is a different string. मैंने बोला था एक स्ट्रिंग होगा तो एक टेंशन, एक स्ट्रिंग है, एक स्ट्रिंग है, दो स्ट्रिंग है. So just draw the FBD. Problem is very simple. So frictional force we are not going to consider. So I will not consider this. So this is a T1. Then frictional force I am not going to consider. Remember that. Then only one force because it is moving in a downward direction. So it is moving in this direction. So another only one force I have required to consider, that is M into A, mass into acceleration. And what is the mass here? Mass is a 10 into A. Second body I will draw here. Here T2, on this side T1, and mass into acceleration is opposite. So mass into acceleration and mass is a 20 into A. And third FBD you can check it. It is T2. Weight is in downward direction. So it is 30 into 9.81. 30 into 9.81. And it is moving in a downward direction. So mass into acceleration in upward direction. So mass into acceleration, 30 into acceleration. Now construct one equation from this. So it is T1 minus 10A is equal to 0. Second equation, T2 minus T1 minus 20A is equal to 0. Here T2 minus 30 into 9.81 plus 30 into A is equal to 0. So these three equations are there, three unknowns are there. Find out the T1, T2 and A from these three equations. Okay, so complete it now. Complete this numerical.
हॅलो सर, हाँ x is equal to 49.05, 49.05 correct. y is equal to 147.15, correct. z is equal to 4.90. Correct. So the T1 is 147, T2 is 49, and A is 4.9. So this answer is correct. Okay. So T1 147. So the value of T1 147. This is 49, and acceleration is 4.2. Acceleration is 4.9. Sorry, 4.9. Okay. Please cross check these answers. बरोबर आहेत सर. Okay. Now those are not received the same value, please cross check afterwards. So we'll take the next problem. I feel there are lot of problems are there. ऐसे बहुत सारे problems है, उसमें से कितने लेने का और कितने नहीं लेने का वो भी issue है. लेकिन still we will take another 2-3 another one lecture. We will take problems and afterwards remaining problem you are required to solve. Okay. And afterwards we are going to start work energy method. After that impulse momentum we are going to start, and we are going to complete our syllabus by vibration. Vibration hardly 2 lectures are sufficient for me to complete. So before 20th is our target. Today is 14th. Today is the 14th. 6 days left. On one of the Sunday we are required to take nearly about 3-4 lectures continuously. So we will plan for the coming Sunday, or if they give permission after 20th also, if they have given permission to us to complete the syllabus, then definitely we will complete at that time also. Okay, now we'll take the next problem. So next problem is, you know that it is 6.1.14, page number 144. Two rough planes inclined at 30 degree and 60 degree to horizontal are placed back to back as shown in figure. The block of weight 50 Newton and 100 Newton are placed around the faces and are connected by a string running parallel to plane over a frictionless pulley. If the coefficient of friction between the planes and block is 1/3, so 1 divided by 3, whatever the value is going to come, that is the value of mu. Find the resulting acceleration and tension in the string. Very simple problem. और सी यार, आपको ये डायग्राम की तरफ देख के क्या लगता है कि 100 न्यूटन डाउनवर्ड जाएगा क्या अपवर्ड जाएगा? आपका प्रिजम्पशन क्या है? Who is going to tell this? Otherwise we are having other option also. W cos theta, W sin theta, वो उससे हम कैलकुलेट कर सकते हैं. Are you understanding or not? कि what is your opinion? I am asking that कि 100 न्यूटन ब्लॉक जो है वो डाउनवर्ड आएगा कि अपवर्ड आएगा? डाउनवर्ड पक्का डाउनवर्ड आएगा. हाँ करेक्ट, पक्का डाउनवर्ड आएगा. उसका रीजन मैं बताता हूँ. 100 न्यूटन का स्लोप ज्यादा है, एंड सेकंड थिंग इज दैट द 100 न्यूटन इज मोर देन 50 न्यूटन. तो श्योरिटी है कि W cos थीटा से भी हमको पता चल जाएगा कि ये इधर मूव हो जाएगा, क्योंकि इस टाइप के प्रॉब्लम में, इंक्लाइन सरफेस के प्रॉब्लम में हमको पता होना चाहिए कि ब्लॉक किधर मूव हो रहा है. आर यू अंडरस्टैंडिंग? सो मेरे को पक्का पता चल गया है कि प्रॉब्लम से कि द 100 न्यूटन ब्लॉक इज गोइंग टू मूव इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. क्लियर? सो जस्ट आई विल ड्रॉ अ डायग्राम ऑफ दिस. So this is 100 Newton block. And this is a 50 Newton block. This angle is a 60 degree. This angle is a 30 degree. So 100 Newton block, the tension will be remain same. Remember that only one string is there, so only one tension.
Now this 100 Newton block is going to move in this direction. I knew it. So if it is moving in this direction, it will move in upward direction. Okay. So I will draw the FBD of this. 100 Newton की FBD draw करो. Force is in upward direction. Sorry, weight is moving in a downward direction. Tension T1. वेट के दो कंपोनेंट रहेंगे. कितना है 100 cos 30. Already I have mentioned if this angle is a 60 degree, angle will be 30 degree, and vertical component 100 sin 30. सर FBD दिसत नाही. दिसत नाही. हा हाफ जाती सर तिकडे. ओके ओके एक मिनिट. I will draw here. इथं दिसेल. मी ड्रॉ करतो. दिस इज अ FBD. Now it is visible. Okay. Now I know that this is this FBD 100 Newton की FBD में ड्रॉ कर रहा हूँ. So this is a tension T1. Then the weight is acting in a downward direction. This is 100 Newton. Weight is having two components. One is 100 cos 30. The reason is that if this angle is a 60, 90 minus 60 will be the angle, this horizontal angle. Okay, and another one component 100 sin 30. Now this is moving in a downward direction, so the frictional force should be in upward direction. Fr is equal to mu into R. Mu is equal to 1/3 देओगे उन लोग. Mu is equal to 1/3, correct? 1/3 into reaction R, and R is nothing but it is 100 sin 30. Am I right? And it is moving in a downward direction, so that mass into acceleration should be in upward direction. So mass into acceleration, mass is how much? It is 100 divided by 9.81 into acceleration. So this is the FBD of first 100 Newton body. Second 50 Newton bodies FBD also we are required to draw similar way. Okay, so tension in upward direction T1. The weight should be in a downward direction, which is a 50 Newton. Weight के दो component रहेंगे. One is in horizontal direction and one is in vertical to the plane. So this component will be 50 sin 60. And this is 50 cos 60. The reason is that this angle is 30, means this angle is a 60. Then reaction force, which is R, it is moving in upward direction, so that reaction force, frictional force in a downward direction. So Fr is equal to 1/3 into R, and R is nothing but 50 sin 60. So Fr is equal to 1/3 sin 60. And another one force left now. If it is moving in upward direction, mass into acceleration, and mass is how much? 50 divided by 9.81 into acceleration. Now can you construct one equation from first FBD, and can you construct the second equation from second FBD? Can you construct? Draw this FBD so that afterwards I will explain to you. I will give a time to you, 5 minutes time to you. If anyone is having any question related to the FBD, ask me.
Okay, have you completed this diagram? Roll number 27. Saurabh? हॅलो हा, डायग्राम कंप्लीट झाली का? आवाज येत नाही व्यवस्थित. येस सर हा, Complete डायग्राम केली. काढले. हा, कंप्लीट केलं ना. सो नाउ डू अ समेशन ऑफ f of x in first equation along the plane. For this diagram, do a summation of f of x is equal to 0 along the plane. Along the plane, मैंने बोला along the plane. So just like, and I will just simplify this. T1 minus 100 cos 30 minus fr and minus plus ma. Okay, so this is not feasible to you. So this equation you prepare. Summation of f of x is equal to 0. One equation you prepare, and here summation of f of y is equal to 0. This one equation you prepare. For this, two equation and two unknown. One is the tension and another one is the acceleration. So I will write the equation for this, please here. So equation 1 I will write here. T1 minus 100 cos 30 plus fr plus ma is equal to 0. This is the first equation. Second equation, T1 minus 50 cos 60 minus fr minus ma is equal to 0. This is the second equation. Equation 1, equation 2, two equation, two unknown. You are required to complete it now. Okay, so this will be homework for you. I will give a time for 1 minute to write up this T1 and this equation. Afterwards, we'll stop here for today's lecture. Now again, those have not submitted ISC 2. For them, again, I am giving another 5 to 10 minutes. At 11 o'clock, I am going to stop this link. Remember this. अभी तक मेरे को 66 responses मिले हैं, लेकिन 66 minus 3, if you deducted, 63 only I have received. So खाली 63 students have given this ISC. That way I will tell now. Okay, so I will 10 to 5 minutes I will give. You can complete this problem. Tomorrow I will ask the answers on this. Okay, we'll stop here for today's lecture. Thank you. Thank you very much. Anyone is having any question? हेलो सर. हाँ सर ये जो सर सेकंड एपीडी है ना सर, हाँ इसमें T1 वो इसकी साइंस ठीक है सर? हाँ, T1 बराबर है ना. T1 50 cos 60 minus 50 downward force I have considered negative minus fr and minus ma तो मैंने लिखा है उधर 50 into 9.81 into a. वही सर, डाउनवर्ड फोर्स नेगेटिव लिखा है ना सर आपने? हाँ, मैंने डाउनवर्ड नेगेटिव लिखा. T1 upward है ना. Along the plane है. Remember that this resolution is along the plane, not completely vertical. Remember that. प्लेन की तरफ से जो ऊपर जा रहा है उसको मैंने पॉजिटिव कंसिडर किया है. प्लेन के तरफ से नीचे जा रहा है, अलोंग द प्लेन जो नीचे जा रहा है उसको नेगेटिव कंसिडर किया है. ओके सर. Okay, so completed this problem, and yes, tomorrow we'll check the answers of this. Okay, at 11 o'clock I think so there is a function on a Facebook you are required to attend. Okay, so that message will be received you through your CC. Okay, we'll stop here for today's session. Thank you very much.